नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. वित्त विभागाकडून वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. मात्र त्यांची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. तसेच मुख्यमंत्री यांनी भेट न दिल्यास जेल भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीने दिलेला आहे. तर या आंदोलनाला राज्यातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पाठिंबा दिला आहे. होश में आके बात करो, होश में आके बात करो, सेक्टर जिंदाबाद. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती जिंदाबाद. अरे आवाज दो. जेव्हा रस्त्यावर बसल्या, जेव्हा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळी मुंबई जाम झाली आणि पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या कृती समितीला हुडकीत फिरले. मुंबई जाम व्हायला वेळ लागली नाही, पण जाम झाल्यानंतर महिलांना हटवायला, महिला त्या ठिकाणी चिडीला पेटलेल्या होत्या, महिला हटत नव्हत्या. त्यांना रस्त्यावरून बाजूला काढायला 6-7 तास गेले. आणि म्हणून शासनाला लक्षात ठेवलं पाहिजे की ती एकदा वेळ आम्ही दाखवून दिलेली आहे, आमचा इतिहास आहे तो. ही वेळ तुमच्यावर पण आणू नये. आणि मग आम्ही एकदा जर पेटलो आणि रस्त्यावर बसलो तर आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्हाला भीती राहणार नाही. आम्ही त्या ठिकाणाहून हटणार नाही. आम्ही GR काढून घेतल्याशिवाय हलणार नाही. हा आमचा या ठिकाणचा आजचा निग्रह आहे. आणि म्हणून आता चर्चा चालू आहे. शासनापर्यंत ही चर्चा गेली. परवा आपल्या सोलापूर मधल्या कुठल्या तरी भगिनींनी त्या दादांना निवेदन दिलं. दादा पूर्वीसारखं बोलले नाही, थोडं चांगलं बोलले. ते बघितलं आणि म्हणलं हे सर झालेलं आहे. आता उद्या म्हणजे आज आमची बैठक आहे, त्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मग आता ते किती खरं बोलतात किती खोटं बोलतात ते आज आपल्याला 4-5 वाजेपर्यंत निश्चित कळणार आहे. मी नंतर अजून बोलेन. तर या ठिकाणी मला निशाताईंनी त्याबद्दल सर्व कृती समितीचं मी या ठिकाणी अभिनंदन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं बेमुदत उपोषण आजपासून सुरू झालेलं आहे. उपोषणाचा आजचा पहिला दिवस संपलेला आहे. या ठिकाणी आझाद मैदानावरती रात्री मुक्कामी सुद्धा या ठिकाणी उपोषण सुरू आहे. महिला या ठिकाणी झोपलेल्या आपल्या निश्चितपणे दिसून येईल. जोपर्यंत पेन्शन ग्रॅच्युटी मानधनात थोडीचा GR निघणार नाही तोपर्यंत आझाद मैदान येथील रात्रंदिवस मुक्कामी उपोषण निश्चितपणे सुरू राहील. या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका मदतनीसांनी स्वयंस्फूर्तपणे मुंबईला येणं गरजेचं आहे. आज उपोषणाचा पहिला दिवस संपलेला आहे. उद्या दुसरा दिवस सुरू होणार आहे. 24 तारीख 25 तारखेला आझाद मैदान येथेच रस्त्यावरती रास्ता रोको जेलभरो आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. त्या दिवशीसुद्धा आपण 1 दिवसाचा संप पुकारून अंगणवाड्या बंद ठेवून आपण मुंबईकडे यायचं आहे. 25 तारखेला सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे. उद्या 24 तारीख आहे. 24 तारखेला सुद्धा उपोषण सुरू आहे. त्या उपोषणामध्ये आपण सहभाग नोंदवण्यासाठी यायचं आहे. 24 तासासाठी महिलांनी उपोषण करायचं आहे. आणि बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आपण मुंबईकडे यावं असंही मी आपलं जाहीर आवाहन करतो.